श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. हे प्रिय आत्मा, या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको. हा संदेश पूर्णपणे ऐक अशी देवाची आज्ञा आहे, कारण हा संदेश यामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे. हा संदेश तू स्वतः पाहत नाहीस, तर देवाने तुमच्या समोर आणला आहे आणि देव तो तुमच्याकडून ऐकून घेत आहे. तर देवाची इच्छा मोडू नकोस. हे नेहमी लक्षात ठेव. जे विश्वास ठेवतात त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू ठीक होईल. माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. मी गोष्टीची व्यवस्था करत आहे जेणेकरून तुम्हाला ते आशीर्वाद सहज मिळतील. मी तुम्हाला संयम आणि शांती देतो. हा संदेश पूर्ण पाहिल्यास ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही योग्य ठराल. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आशीर्वाद घेण्यासाठी तयार असल्यास होय मी तयार आहे असे टाईप करा आणि तुमची संमती दर्शवा. आज देव तुम्हाला सांगू इच्छित आहे. भावनांनी उत्तेजित झालेल्या परिस्थितीवर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. माझ्याशी बोलल्याशिवाय घाई करू नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका. तुम्ही गैरसमजाला अडकू नये किंवा बनावट मित्राशी व्यवहार करू नये असे मला वाटते. या संदेशाद्वारे मी पुष्टी करतो की मी तुम्हाला मदत करेन. धीर धरा आणि कर्ज जमा करणे टाळा. तुमच्याकडे देव पुरेसे आहे. तुमचे जीवन लवकरच उजळेल आणि मी तुम्हाला कृपेचा आणि दयाळूपणाचा अनुभव द्यायला मी साखळ्या तोडीन. शांतता, समृद्धी आणि चिंता किंवा कर्जापासून मुक्ती मिळवून देईल. इतरांना भुलवू नका. जोपर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता आणि प्रामाणिकपणे वागता तोपर्यंत तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणीही विरोध करू शकत नाही. लक्षात ठेवा, मी दररोज शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहे. माझ्या शब्दामध्ये बरे करण्याची शक्ती आहे. माझ्या शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंच करू शकते. ते आत्ता तुमच्यासाठी उपलब्ध आहे. विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा. वेदनाचे विचार घेऊन चालत राहण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या चुकासाठी तुम्ही भयंकर परिणामांना पात्र आहात यावर तुमचा विश्वास नसावा. तुम्ही दुःखाच्या जगात राहता, पण हे जग मी आधीच जिंकले आहे. ज्यांनी तुला हे वचन दिले आहे त्या पराक्रमी देवाचे तू मूल आहेस. प्रत्येक टप्प्यावर माझ्यावर विश्वास ठेव आणि विश्वास ठेवा आणि तुम्हाला या दुःखाच्या जगात विजय मिळेल. मी पाहतो की कधी कधी तुम्ही तासनतास रडण्यात घालवता, का कळत नाही. तुमच्या दुःखाचे माझ्याकडे परत येण्याची तीव्र उत्कंठा कशामुळे आहे हे मी तुला सांगतो. तुझे हृदय मला चुकवत आहे. तुझा आत्मा माझ्यासाठी अस्तित्व आणि तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला माहीत आहे की माझ्यापासून वेगळे झाले आहे. तू काही करू शकत नाहीस. असे दिसते की जीवन निसटले आहे आणि आपण ज्याची वाट पाहत आहात ती शांतता आणि आनंद आपल्याला मिळाले नाही. तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहेत असे दिसते, परंतु मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या शेजारी आशीर्वादाचा झरा आहे. तुमचा जीवन आणि आत्मा शांत करतो. सर्व दुःख दूर करतो. या पाण्यातून प्या. दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीही ताण लागणार नाही. तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम दिले आहे आणि माझे शब्द पुरेसे आहे. आज मी तुला बरे केलं आहे. तू माझ्यासाठी दार उघडलेस आणि मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे. मी इथेच राहीन. तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईन. तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त आज मला तुझ्यात थोडी उदासीता वाटते. मला तुमचा निराश चेहरा दिसतो आणि मला जाणवले की तुमचा प्रवास उत्साहाने सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला शक्तीची गरज आहे. आत्मविश्वासाने या प्रेरणा किंवा आशेशिवाय तुमचे दिवस जाण्याची गरज नाही. शेवटी मी तुझा पिता आहे आणि मी दूर स्थानावर नाही. मी इथे तुझ्या पाठीशी आहे जे नेहमी होतो. मला तुझा हात दे आणि तुझ्या विचाराच्या वाटेवर चालूया. मला सांग की तुम्हाला कशाची भीती वाटते आणि तुला या जगाचे नाही किंवा तुमच्या नशिबाचे अनुसरण करायचे नाही. जीवन कठीण असू शकते, परंतु मी तुला समजवतो आणि मी तुला चांगले ओळखतो. मला तुमचा हात द्या आणि मी तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगेन जिथे तुम्ही खूप प्रेम करत होता, जिथे तुम्ही राजेशाही वस्त्रे
परिधान केले होते आणि तुमचे नाव ओळखले जात होते, प्रशंसा केली जाते आणि त्या ठिकाणी तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक मिनिटाला रात्रंदिवस एक प्रेमळ नजर तुमच्यावर असते. चिमुकल्या पक्षाप्रमाणे तुझा आत्मा येथे पोचतो. सर्वशक्तिमानाचे मूल आहात तुम्ही, खरोखरच आहात, विसरू नका. जरी तुम्ही अडखळलात तरीही विश्वातील सर्वात सुंदर ठिकाणी तुमचे स्वतःचे स्थान आहे. काही नाही आणि कोणीही तुम्हाला कधीही काढणार नाही. हे माझ्या हृदयात खोलवर आहे जिथे तुझे रक्षण आहे. तुला योग्य वाटत असलं तरीही रोज सकाळी माझ्याशी बोलण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तुमचा भूतकाळ काढून टाका. इथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही, केव्हाही तुला कधीच काढणार नाही आणि तुला माझ्या हृदयापासून कोणीही वेगळे करणार नाही. माझ्या लहान बाळा, तू माझ्यासाठी नेहमीसारखाच राहशील. माझ्या प्रिय मुला, तू लढत हरला नाही. मी पुढे जात राहा आणि तुम्ही अजूनही उभे आहात, कारण मी तुम्हाला जे वचन दिले होते त्यावर तुम्ही विश्वास ठेवण्याचे निवडले आहे. हा विश्वास तुम्हाला विशेष शक्ती देतो की तुम्ही काही करू शकत नाही. हे शब्द लक्षात ठेवा आणि जेव्हा शत्रू तुम्हाला तुमची स्वप्ने सोडून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रतिकार करत राहा, पण काळजी करू नका, ते काम करणार नाही. तू माझा आहेस आणि मी माझ्या मजबूत हाताने तुझे रक्षण करतो आणि माझ्या तेजस्वी तलवारीने तुझे रक्षण करतो. तुझा विजय नेहमी माझ्या शब्दातून होईल. माझ्या शक्तिशाली वचनाच्या आरशात स्वतःला पहा. तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे जाणून घ्या. सर्वात मोठी लढाई ही तुमच्या स्वतःच्या भावनाशी आहे, जी काही वेळा तुम्हाला गोंधळात टाकू शकते आणि तुम्हाला अशा गोष्टीचा विचार करायला लावू शकते ज्यात सत्य नाही. तुमच्या भावनांना तुम्हाला मार्गदर्शन करू देऊ नका, कारण तुम्हीही पाहिले असेल असं तुमच्यासोबत कित्येक वेळा झालं असेल. तुम्ही एखाद्या गोष्टीचं इतके उगीच टेन्शन घेता की नंतर काही वेळानंतर तुम्हाला स्वतःला वाटते की त्या गोष्टीला काही अर्थच नव्हता, पण आपण उगीच त्या भ्रमामध्ये अटकून त्या गोष्टीची चिंता करत बसत होतो, आपली वेळ वाया घालवत होतो. सहमत असाल तर होय, बरोबर आहे असं टाईप करून तुमची संमती मला दर्शवा. तुम्हाला दिसत असलेल्या समस्येमुळे तुमचा पराभूत झाले असे समजू नका आणि वाईट बातमी किंवा नकारात्मक वाटणाऱ्या परिस्थितीमुळे घाबरू नका. मी नेहमी तुझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो, तुझ्या चांगल्या गोष्टी फिरवत असतो. माझ्या रक्ताने मी तुला स्वच्छ केले आहे, तुला माझ्या आत्म्याने भरले आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीत जिंकण्याची शक्ती दिली आहे. तुमच्या प्रामाणिक अंतःकरणाने मला धरून राहा. नेहमी माझ्या प्रेमाचा आश्रय घ्या आणि हे जाणून घ्या की तुमचा चुका देखील फायद्यासाठी होते. तुम्हाला यापुढे त्रास होणार नाही आणि तुमचे कुटुंब चांगले राहील. जसजसे पुढे दिवस जातील तसतसे आपण इच्छित असलेल्या स्वप्नाच्या दिशेने प्रगती पाहाल. असे काही वेळा असू शकतात जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो, विशेषतः जेव्हा समस्या इतक्या गडद असतात की तुम्ही कुठे जात आहात हे तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला पराभूत वाटेल, पण ते खरं नाही. अंधारातही मी तुझा नेता आहे. भिवू नकोस माझ्या मुला, तुझा प्रेमळ बाप तुला कधीही सोडणार नाही. आता मला सांगा की तुमच्या माझ्यावर विश्वास आहे आणि तुम्हाला बाहूमध्ये सुरक्षित वाटत आहे. मी तुमच्या सर्व संकटाशी पवित्र आणि शक्तिशाली उपाय आहे. अभिनंदन, तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात. मी तुमचा देव आहे, तुमचा रोग बरा करणारा आहे, जो दरवाजा उघडतो आणि तुझा मार्ग मोकळा करतो. मी तुमचा प्रदाता, तुमचा रक्षक आहे. तुमचे जीवन, भविष्य आणि कुटुंब माझ्या हातात आहे. माझे प्रेम तुम्हाला व्यापते आणि आज तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकता. मी तुमच्याशी बोलण्याचीही तुम्ही वाट पाहत आहात आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञ अंतःकरणाने ऐकण्यासाठी तयार आहात. हे शब्द स्वीकारा, त्याची काळजी घ्या, त्यांना तुमचे मन धरू द्या आणि ज्यामुळे आधी कधी त्रास झाला आहे त्याकडे लक्ष द्या. आज आत्मविश्वासाने चला. जर तुम्ही मला तुमच्या डोळ्याने पाहू शकत नसाल तरी तुम्ही मला अनुभवू शकता, माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो त्यावर विश्वास ठेवू शकता. मला तुझा हात द्या आणि मला धीराने
आणि हळुवारपणे प्रेमाच्या 112 मार्गावर मार्गदर्शन करू द्या, जिथे माझी इच्छा राज्य करते. वादळे खाली येतात आणि माझा आवाज ऐकून समुद्र शांत होतो. तुम्ही संरक्षक आच्छादनाखाली चालता आणि तुमची शांतता आणि सुरक्षितता इतकी मान आहे की रात्रीचा आवाज तुम्हाला घाबरवत नाही. या जगाच्या गोंधळामुळे तुमचे मार्ग चुकवू देऊ नका. माझा हात कधीही सोडू नका किंवा तुमचे लक्ष विचलित करू नका. प्रत्येक दिवस लढत राहण्याची मौल्यवान संधी आहे. भूतकाळातील समस्या, निराशा आणि तक्रारी विसरून जा. त्यांना मनातून काढून टाका. आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.